नाही, काँग्रेसने तसं मला भरपूर दिलं. मी काँग्रेसवर कधी पक्षावर नाराज नाही आहे. पण जी आता प्रदेश काँग्रेसमध्ये जे प्रकार चाललेले आहेत, पैशाचं देवाणघेवाण, ते अतिशय घृणास्पद आहे. मी प्रतापराव भोसले साहेबांपासून प्रतापराव भोसले साहेब असो, रणजित देशमुख साहेब असो, माणिकराव ठाकरे असो, त्याच्यानंतर अशोक चव्हाण साहेब असो, बाळासाहेब थोर, जेवढे जेवढे मी प्रदेशाध्यक्ष पाहिले, तर नाना पटोलेसारखे प्रदेशाध्यक्ष मी कधी पाहिलेच नाही आहे. होते का हां, झाले होते ना. विधानसभेच्या टायमाला 4 कोटी मागितलेले होते ना. विधानसभेच्या टायमाला 4 कोटी मागितले. त्याच्यानंतर नागपूरला मी गेलो असताना नागपूरला आम्हाला समजलं की या ठिकाणी नवी मुंबईची इथल्या नवी मुंबईच्या एका नेत्याने भाजपच्या नवी मुंबईमध्ये काँग्रेस उमेदवारी कोणी देऊ नये, मागू नये म्हणून त्या ठिकाणी देवाणघेवाण गेली 2 कोटीची. पूर्वीपासून त्यांचे परिचय आहेत. त्याच्यामुळे आणि आघाडी सरकार असताना ते वारंवार इकडे कोविडच्या टायमाला यायचे. त्याच्यामुळे माझा त्यांचा दांडगा संबंध आहे त्या कोविडच्या पिरियडमध्ये. आणि कुठलंही काम त्यांच्याकडे घेऊन गेलं कधी ते नाही म्हणाले नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो की मी त्यांना भेटलो आणि फक्त एवढंच म्हणालो का साहेब, मला तुमच्याबरोबर काम करायची संधी द्यावी अशी विनंती केली. त्यांनी तात्काळ मला सांगितलं का तू माझा मित्र आहेस आणि तुझा प्रवेश हा वाशीच्या कार्यालयात न होता जंगी ऐरोलीला एक कार्यक्रम घे आणि तिथं आपण तुझा जंगी पक्षप्रवेश करू, असं त्यांनी मला सूचना केली. त्याप्रमाणे येत्या 8 तारखेला 8 तारीख पण दिले. 8 तारखेला ऐरोली येथे आमचा काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा त्याचबरोबर बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी ऐरोलीला पक्षप्रवेश होणार आहे शिवसेनेमध्ये. सर, काँग्रेस सोडण्याचं कारण काय? नाही, काँग्रेसने तसं मला भरपूर दिलं. मी काँग्रेसवर कधी पक्षावर नाराज नाही आहे. पण जी आता प्रदेश काँग्रेसमध्ये जे प्रकार चाललेले आहेत, पैशाचं देवाणघेवाण, ते अतिशय घृणास्पद आहे. आणि आज मी गेले 34-35 वर्षे संघटनेमध्ये काम करतो. टिळक भवनमध्ये 96पासून मी रेग्युलरली जाणार आहे. तिथल्या समस्या मला काय आहेत हे मलाच माहीत आहेत. तिथल्या समस्या आहेत, कामगारांचे प्रश्न जे आहेत बरेचसे, ते बऱ्याचशा वेळेला कामगारांचे जे कधी प्रदेशाध्यक्षपर्यंत पोचू शकत नव्हते, ते माझ्याकडून मी प्रदेशाध्यक्षांना सांगितलं का इथं आपली अडचण आहे. मी पक्षाला वारंवार मी मदतसुद्धा केलेली आहे संघटनेला, म्हणजे ते पण प्रदेश काँग्रेसमध्ये. परंतु असा कधी प्रकार पाहिला नाही का उमेदवारीसाठी आत्तापर्यंत मी प्रतापराव भोसले साहेबांपासून प्रतापराव भोसले साहेब असो, रणजित देशमुख साहेब असो, माणिकराव ठाकरे असो, त्याच्यानंतर अशोक चव्हाण साहेब असो, बाळासाहेब थोर, जेवढे जेवढे मी प्रदेशाध्यक्ष पाहिले, तर नाना पटोलेसारखे प्रदेशाध्यक्ष मी कधी पाहिलेच नाही आहेत. अतिशय चांगले प्रदेशाध्यक्ष होऊन गेलो. परंतु जो प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या जो बाजार चालू आहे पैशाचा, ते अतिशय घृणास्पद आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनी काम का करावं संघटनेमध्ये? इथं ग्राउंड लेवलला आपण काम करायचं, इकडं दुसऱ्या पक्षांच्या लोकांबरोबर आपण दुश्मनी घ्यायची, वादविवाद होतं, कार्यक्रम करायचे, पैसा खर्च करायचा. आणि जर योग्य वेळेला आम्हाला ज्यावेळेला संधी मिळते, विधानसभा असो, लोकसभा असो की महानगरपालिका, त्यावेळेला हे लोक जर दुसऱ्या भाजपबरोबर जर पक्षाचे ॲडजस्टमेंट करत असेल, तर मग पक्षात राहून काय फायदा? म्हणून मी या ठिकाणी पक्ष सोडलेला आहे. सर, काय पैशाची मागणी वगैरे काय करण्यात आली होती का? हां, झाले होते ना. विधानसभेच्या टायमाला 4 कोटी मागितलेले होते ना. विधानसभेच्या टायमाला 4 कोटी मागितले. त्याच्यानंतर नागपूरला मी गेलो असताना नागपूरला आम्हाला समजलं की या ठिकाणी नवी मुंबईची इथल्या नवी मुंबईच्या एका नेत्याने भाजपच्या नवी मुंबईमध्ये काँग्रेस उमेदवारी कोणी देऊ नये, मागू नये म्हणून त्या ठिकाणी देवाणघेवाण गेली 2 कोटीची. आणि तिथंच मी त्याच वेळेला निर्णय घेतला की काँग्रेस सोडायचा. कारण ह्याच्यापुढे आपण काँग्रेसमध्ये काही काम करायचं नाही. पक्षाने मला भरपूर दिलं, मी पक्षावर बिलूच नाराज नाही आहे. परंतु ही पद्धत चाललेली आहे गल्ली. आणि दिल्लीतल्या लोकांचं या ठिकाणी लक्ष नाही आहे. दिल्लीतल्या लोकांनी पण लक्ष द्यायला पाहिजे होतं ना या ठिकाणी काय चालले काय नाही. दिल्लीच्याही लोकांना इथं लक्ष नाही. आणि विधानसभेमध्ये पाहिला शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीचा घोल घातला. त्याच्यामुळेच काँग्रेसचा पराभव झालेला आहे. खरं तर शिंदेच्या शिवसेनेत आपण चालला आहेत, आपण निर्णय घेतलेला आहे का मोठं पद मिळण्याची वगैरे काय शक्यता? नाही, पदासाठी मी कधीच कुठलीही गोष्ट नाही. परमेश्वराने जो माणूस संघटनेत प्रामाणिक काम करतो त्याला ॲटोमॅटिकली पद मिळतं चांगलं. हे माझा आजपर्यंत अनुभव. प्रामाणिकता ही सर्वात महत्त्वाचा विषय. प्रामाणिक तुम्ही काम करा, संघटनेचं पद निश्चितच तुमच्या ऑटोमॅटिकली नेते हा माणूस संघटनेमध्ये प्रामाणिक काम करतो, ह्याला कुठंतरी आपण संधी दिली पाहिजे. त्याच्यामुळे मला निश्चितच खात्री आहे का प्रामाणिकपणे काम केल्याचं ते चीज कुठंतरी कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही जा तिथं मिळतंच.